नमस्कार, मी एके मेहंदी आर्टिस्ट बाय कोमल तुमचं फ्री मेहंदी क्लासमध्ये सगळ्यांचं स्वागत करते। आजचा आपला दिवस 16वा आहे। दिवस 6वा जो होता त्याच्यामध्ये तुम्हाला मी कैरी पॅटर्न काय शिकवले होते, पण आता मी तेच कैरी पॅटर्न शिकवणार आहे पुन्हा एकदा, कारण की आपण उद्या अरेबिक डिझाइन पॅटर्न बघणार आहे। तर त्याचं फिलअप कसं करायचं, कारण की आपल्याला अरेबिक पॅटर्नमध्ये खूप इम्पॉर्टंट जो पार्ट असतो तो असतो कैरी पॅटर्न। त्यासाठी आपण पहिला कोन रेडी करून घेतलेला आहे। मी जसं दाखवलं त्याप्रमाणे कोन रेडी करा। आणि जर तुम्हाला प्रॉपर डिटेलमध्ये कोन मेकिंग कसं करायचं हे शिकायचं असेल तर ऑलरेडी क्लासची व्हिडिओ आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर, ती चेक करा किंवा मी खाली लिंक देईल, तिथे जाऊन तुम्ही प्रॉपर डिटेलमध्ये कोन कसा बनवायचा हे शिकून घ्या। बरेच जणांचा एकच डाऊट असतो कोन कोणता वापरायचा। हे बघा, ऑर्गॅनिक कोनच वापरायचा आहे का, कारण की त्याने फिनिशिंग येते। तुम्ही मार्केटचे जर कोन यूज केले तर त्याने प्रॉपर फिनिशिंग येत नाही। आताच्या ज्या मेहंदी आहे, जे ट्रेंड चाललेला आहे तो पूर्ण ॲडव्हान्स आहे, तर तुम्ही ह्या छोट्या बेसिक गोष्टी लक्षात घ्या। त्यासाठी तुम्हाला जर प्रोडक्ट हवे असेल तर मी खाली डिटेलमध्ये तुम्हाला मेहंदी मिक्सोलॉजी क्लासमध्ये सगळे प्रोडक्ट्स कसे वापरायचे, कसे नाही, कुठले वापरायचे हे सगळं सांगितलं आहे। तर प्लीज तो व्हिडिओ चेक करा, म्हणजे तुम्हाला एक आयडिया येईल की कोण कसे वापरले पाहिजेत, कोणते। आणि तुम्ही बघत असताल मी हे जे कोणी वापरते ना, तर त्याचं फिनिशिंग बघा, आणि तुम्ही जे बाहेरचे मार्केटचे कोण वापरता त्यांनी फिनिशिंग बघा। तर एवढी मेहनत करून फायदाच नाही जर तुमच्या कामाला फिनिशिंगच नाही आहे। ठीक आहे, चला तर आता आपण क्लासला स्टार्ट करूयात। पहिले तर फ्रेश मेहंदी कोन बनवून घ्यायचा। कधीच आपण शिळा कोन किंवा असा ब्लॅक पडलेला कोन यूज करत नाही। रोज नवीन मी पेस्ट बनवते आणि रोज नवीन कोन करते, त्याच्यामुळे काय होतं आपल्या वर्कला फिनिशिंग राहतं। ठीक आहे, चला तर पहिलं तर कोन बनवून घेऊया। आपले रेग्युलर क्लास न येण्यापाठी थोडे पर्सनल रिझन होते, त्याच्याने नक्की मी व्हिडिओ बनवून पोस्ट करेल। तर तुम्हाला काय डाऊट असेल काय असेल तर तुम्ही आज कमेंट करा, मी या प्रत्येक क्वेश्चनचं ॲन्सर तुम्हाला देईल। तुम्ही बघा ह्याचं टेक्स्चर किती छान झालेलं आहे। आज आपण काही कोयरी पॅटर्न शिकणार आहे आणि त्याचं फिलअप कसं करायचं हे पण दाखवणार आहे। म्हणजे अरेबिक पॅटर्नमध्ये त्याचा चांगला यूज होतो, किंवा अरेबिक पॅटर्न काढताना तुम्हाला कोणताही डाऊट येणार नाही ह्याच्यामध्ये फिलअप कसं करायचं। चला तर पहिल्यांदा मी पेन्सिलने दाखवते। एक ना हलकीशी लाईन घेतलेली आहे, प्लस काढून घेतलेला आहे, एक उभी लाईन एक आडवी लाईन। त्यानंतर ना खालच्या साईडला प्रॉपर चारही साईडने एकसारखे डॉट घेऊन इथे मी कर्व घेतलेला आहे बघा। आणि फर्स्ट जो कर्व आहे तिथून आतल्या साईडला बेंड करून मी पुन्हा एकदा कर्व घेतलेला। हा कसा आंबाचा शेप झालेला आहे। ओके, ह्याला कोयरी किंवा कैरीचा शेप म्हणू शकतो। आता तसेच मी कोननी काढते। जर तुम्ही हा क्लास बघत असाल तर माझ्यासोबत प्लेन पेपर घेऊन बसा। जर तुमच्याकडे कोण नसेल तर पेन्सिलने प्रॅक्टिस करा। ॲटलिस्ट तुमच्या हाताला वळणाची गरज आहे, म्हणजे हा जो कर्व आहे हे जिथे मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप जे सांगते आहे तर ते तुम्हाला ते जमलं पाहिजे। तर सुरुवातीला पेन्सिलने ट्राय करा, त्यानंतर तुम्ही कोनने ट्राय करा। जर सध्या तुमच्याकडे ऑर्गॅनिक कोन नसेल तर तुम्ही साध्या कोननेही प्रॅक्टिस करू शकता, पण थोडंसं फिनिशिंगमध्ये किंवा जो कोन आहे विकतचा तो जरा जाड असतो। ठीक आहे, आपले क्लास पाहत असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण की रेग्युलर आपले क्लास आता पुढे कंटिन्यू होणार आहेत, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा नक्की। याची आता आउटलाईन कंप्लीट झालेली आहे। तर आता फिलअप इम्पॉर्टंट आहे, जर तुम्ही फिलअप नाही केलं तर हे ब्लँक छान दिसणार नाही। चला तर आपण आता फिलअप करून घ्या। याच्यामध्ये काय यूज करायचं आहे, बॉर्डर लाईन, चेक्स लाईन। आतापर्यंत आपण जेवढे क्लासेसमध्ये आतापर्यंतच्या 15 क्लासेसमध्ये जितकं तुम्हाला शिकवलेलं आहे त्यातला थोडा थोडा पार्ट ह्याच्यामध्ये तुम्ही यूज करायचा आहे। आता बघा, ह्याच्यामध्ये मी बॉर्डर यूज करते, कधी आपण कटवर यूज करू शकतो। मी जसं काढलं तसं तुम्ही काढलं तरी चालेल, पण तुम्ही तुमच्या क्रिएटिव्हिटीने
थोडे थोडे पॅचेस ट्राय करा, म्हणजे ह्याच्यामध्ये फिलअप करा. मी ह्याच्यामध्ये सगळे फिलअप करून दाखवते, पण काही गोष्टी आहेत की तुम्हालाही तुमच्या डोक्याने क्रिएटिव्ह माइंडने ते करावं लागेल, कारण की सेम डिझाईन कंपल्सरी असते का? नसते. तर रोज नवीन नवीन तुम्ही क्रिएटिव्ह करा. आता हा ब्लँक स्पेस थोडासा राहिलेला आहे, तर ह्याच्यामध्ये मी थोडंसं बेसिक एलिमेंटसुद्धा यूज करू शकते. आता ह्याच्यामध्ये मी झिगझॅग चेक्स यूज केलेले आहेत. जर तुम्हाला चेक्स पॅटर्न पूर्णपणे शिकायचं असेल तर आपल्या क्लासमध्ये पूर्ण दिलेलं आहे. आता कोणती क्वेरीज कंप्लीट झाल्यानंतर डार्क आउटलाईन म्हणजे बोल्ड लाईन कंपल्सरी. बोल्ड लाईन कशी काढायची आपण डे 1मध्ये बघितलेलं आहे. प्रत्येक क्लासचं कुठे ना कुठे कनेक्शन आहे, त्यामुळे डे 1पासून आपले सगळे व्हिडिओ कंपल्सरी बघा. तर याच्यामध्ये आता मी फक्त चेक्स पॅटर्न घेणार आहे, तर तुम्ही माझ्यासोबत कंटिन्यू करा. ओके.
या कोयरी पॅटर्नमध्ये जे मी बेसिक एलिमेंट्स किंवा फिलर यूज केलेले आहेत तेच तुम्ही करावं असं नाही, तुम्ही तुमच्या ह्याने पण ट्राय करा. तुम्ही आपले डे 1 पासून क्लासेस बघा, ज्याच्यामध्ये तुम्हाला एलिमेंट्स वगैरे कळतील, बेसिक आणि ॲडव्हान्स एलिमेंट्स, ते सुद्धा ट्राय करा. आता ह्याच्यामध्ये बघा मी फक्त बेसिक एलिमेंट यूज करते, तरी आपली कोयरी किती फुलून अशी छान दिसते, प्रॉपर भरीव. तर त्यासाठी तुम्हाला प्रॉपर 1 डे पासून क्लास जॉईन करायचा आहे आणि कुठेही डाऊट असेल तर तुम्ही मला कमेंट करायचे आहे. तुम्हालाही स्वतःचे क्लासेस पुढे घ्यायचे आहेत का, किंवा तुम्हालाही ॲज अ ऑर्डर कशा घ्यायच्या, किंवा क्लासेससाठी किंवा मेहंदी ॲज अ आर्टिस्ट बनण्यासाठी तुम्हाला प्रॉपर डिटेलची नॉलेजची गरज असते. ओके, तर त्यासाठी मी लवकरच आपला ऑनलाईन मेहंदी क्लास घेऊन येणार आहे. जर तुम्हाला हा मेहंदी क्लास करायचा असेल तर खाली कमेंट करा किंवा मी खाली दिलेल्या नंबरला कॉन्टॅक्ट करा. तुम्हाला सगळी डिटेल माहिती तुम्हाला भेटून जाईल. तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की असेच रोज नवनवीन व्हिडिओ मी घेऊन येणार आहे, ज्याच्यामध्ये प्रॉपर डिटेल नॉलेज देणार आहे. तर बेल बटन पण क्लिक करा, कारण की माझे व्हिडिओ आले की तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन भेटेल. आजचा क्लास कसा वाटला, बेसिक फिलअप कळाल्या का, आणि कोणता प्रश्न असेल तर खाली कमेंट करा, मी तुम्हाला त्याचा आन्सर नक्की देईल. मोस्ट इम्पॉर्टंट, तुम्ही जे डिझाईन तुम्ही काढताय किंवा मी शिकवते त्या प्रत्येक डिझाईन कुठे ना कुठेतरी उपयोगी होतात, त्यामुळे ह्याची प्रॅक्टिस हमखास करा. आणि जिथे तुम्हाला डिझाईन समजत नसेल, ठीक आहे, तर तुम्ही तिथे थोडा व्हिडिओ पॉज करा, थांबवा आणि रिपीट बघा, कारण की आपल्याला टाईम लिमिट असते. मेहंदीचा डिझाईन जर काढायचा म्हणलं ना खूप वेळ जातो, त्याच्यामुळे ना मी थोडा स्पीडमध्ये घेते, जेणेकरून आपला टाईम कन्झ्युम होणार नाही आणि व्हिडिओसुद्धा खूप लाँग होणार नाही. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की लाईक, कमेंट, शेअर करून सांगा.